माननीय पंढरीनाथ भाऊ ढाकेपळकर यांच्या स्मृतीला अभिवादन करून या कार्यक्रमांची सुरुवात होत आहे। आजच्या या कार्यक्रमांचे सर्व महाविद्यालयातर्फे मनपूर्वक अभिनंदन आणि स्वागत। विवेकानंद कला सरदार दलीप सिंग वाणिज्य आणि सायन्स महाविद्यालय आणि देवगिरी नागरी सहकारी बँक यांच्या संयुक्त विद्यमाने आजच्या या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। अर्थसंकल्प 2025 समजून घेताना या विषयावर विशेष चर्चासत्राचं आयोजन आज केलेलं आहे। यासाठी आपल्याला प्रमुख वक्ते म्हणून प्रसिद्ध अर्थतज्ञ सनदी लेखपाल म्हणून कार्यरत असलेले माननीय प्रकाशजी पाठक सर, तसेच प्रमुख उपस्थिती म्हणून आपल्याला लाभलेले महाविद्यालयाचे प्राचार्य आणि त्याचबरोबर खरं तर आपलं अहोभाग्य देवगिरी नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष, ते आपल्याला असं दिसेल की कार्यकुशल सेवा तत्पर असणारे असे हे देवगिरी नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष माननीय आदरणीय श्री किशोरजी शितोळे सर आपल्याला लाभलेले आहेत। या सर्वांचे महाविद्यालयातर्फे हार्दिक स्वागत करते। भारतीय संस्कृतीप्रमाणे अतिथी देवो भव या न्यायाने सर्वप्रथम आपण पाहुण्यांचे स्वागत करूया। मी महाविद्यालयाच्या प्राचार्यांना अशी विनंती करते की माननीय किशोरजी शितोळे साहेबांचा पुष्पगुच्छ देऊन माननीय पाठक सरांचा स्वागत करावं असं मी सरांना विनंती करते। स्वागताचं स्वरूप आहे पुष्पगुच्छ, स्वामी विवेकानंदाचं चरित्र आणि मोमेंटो। असे खूप प्रभावी व्यक्तिमत्व आपल्याला लाभलेलं आहे, त्यामुळे आपण ह्या सर्व टाळ्यांचा गडगडाट झाला पाहिजे। यानंतर प्राचार्य साहेबांना पुन्हा एकदा विनंती आहे की आदरणीय अध्यक्ष यांचं आपण बुके देऊन स्वागत करावं। जिथे ज्ञानाची निष्ठा असे शिक्षकाची प्रतिष्ठा, तिथं खरं शिक्षण मिळतं असं शिक्षण महाविद्यालयात दिलं जातं। नकारात्मक तर सोडाच, पण तशा विचारालाही इथं स्पष्ट नकार दिलेला असतो। केवळ व्यक्तिमत्वाचं सोडा, पण चारित्र्याला इथं योग्य आकार दिला जातो असं आमचं महाविद्यालय नेहमीच सातत्यानं नवनवीन उपक्रम राबवत असते। नवनवीन धोरणं आणि ती पूर्णत्वास नेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातात आणि अर्थशास्त्र विभाग हाही काही मागे नसतो। आणि या अर्थशास्त्र विभागातर्फे अनेक दरवर्षी अर्थसंकल्पावर आपण वेगवेगळ्या वक्त्यांना बोलवून आपण माहिती स्तव सादर केलेलं असतं। आज अतिशय आपल्याला असे वक्ते लाभलेले आहेत आणि आपण आज हा अर्थसंकल्प 2025 आपण त्यांच्याकडून समजून घेणार आहोत आणि यासाठी आपल्याला ह्या सगळ्यांचा कार्यक्रमाचं नियोजन आहे। त्यानंतर देवगिरी नागरी सहकारी बँकेचे सहकारी यांना मी पाचारण करते। सर्वांना नमस्कार। व्यासपीठावरील मान्यवरांचा मी परिचयही करून देऊ इच्छितो। आज आपल्या या कार्यक्रमासाठी देवगिरी बँकेने आपल्याशी संपर्क केला आणि माननीय प्रकाशजी पाठक यांना आपल्या समोर उपस्थित केलेला आहे। खरं म्हणजे ते खूप मोठे वक्ते आहेत आणि देवगिरी बँक सुद्धा बँकिंग सेवा न देता कायम आपल्या महाराष्ट्रातल्या अनेक ठिकाणी जी कार्यरत आहे ते फक्त बँकिंग सेवा न देता आपण नेहमी समाजाशी कनेक्ट राहिलं पाहिजे आणि समाजाच्या उन्नतीसाठी नेहमी प्रयत्न करत राहिलं पाहिजे असे धोरण घेऊन बँक कार्यरत आहे। आपल्या संभाजीनगर शहरामध्ये आपण ऐकत असाल की अनेक कार्यक्रम बँक करत असते। अगदी जलसंधारणाचे कामं बँकेने केलेले आहेत, बारवांच्या पुनर्भरणाचे कामं आपण केलेले आहेत। अशा अनेक कार्यक्रम, छोट्या छोट्या कार्यक्रमांमधून बँक सामाजिक गोष्टी करत असते। आणि आता बँकेचा व्यवसाय, आज आपण अर्थसंकल्प बघणार आहोत आणि ऐकणार आहोत। बँकेचाही आकडा ऐकला तर आपली बँक ही आपल्या मराठवाड्यातली एक मोठी बँक आहे। 2350 कोटी रुपयाचा बँकेचा आत्ताचा व्यवसाय आहे आणि मराठवाड्यामध्ये एक चांगली बँक आहे। महाराष्ट्रामध्ये ज्या काही बँका चांगल्या चालतायत, रिझर्व्ह बँक ज्यांना चांगली म्हणते, अशा बँकांमध्ये आपल्या बँकेची गणती होत असते। आपल्या संभाजीनगर सगळ्यांना त्याचा नक्की अभिमान आहे की आपली स्थानिक बँक, संभाजीनगरातली बँक आणि महाराष्ट्रामध्ये रिझर्व्ह बँक सुद्धा नेहमी आपल्या बँकेची स्तुती करत असते। अनेक गोष्टी आपल्याकडून बँकांनी शिकावा असंही सांगत असते आणि त्याचं कारण म्हणजे आपण एका चांगल्या पद्धतीने बँक नियमात राहून बँक चालवतो आणि त्याच्याबरोबर समाजासाठीही काही ना काही करत असतो। अशा या बँकेने आज आपल्यासाठी जो कार्यक्रम ठेवला याच्यामध्ये माननीय प्राध्यापक श्री प्रकाशजी पाठक आपल्या समोर आहेत। प्रकाशजी प्रथितयश चार्टर्ड अकाउंटंट आहेत। त्यांची प्रकाश पाठक अँड असोसिएट्स ही जी फर्म आहे ही धुळे
नाशिक आणि पुणे अशा ठिकाणी त्यांचे कार्यालय आहेत. तिन्ही ठिकाणी एक मोठा व्यवसाय त्यांचा आहे. आपल्या फर्स्ट जनरेशन चार्टर्ड अकाउंटंट्स असं खरं म्हणजे आपलं महाविद्यालय ज्या नावाचं आहे, स्वामी विवेकानंद त्यांच्या विचारांचे भोईच प्रकाशजी आहेत एका अर्थाने. कारण त्यांच्याकडे आत्ताही विवेकानंद केंद्राचं महाराष्ट्र राज्याचं, महाराष्ट्रात ते कायम विवेकानंद, स्वामी विवेकानंदांचे विचार घेऊन जात असतात आणि विवेकानंद केंद्रांचं काम ते गेल्या अनेक वर्षापासून करत आहेत. अनेक सामाजिक संस्थांशी त्यांचा संबंध आहे. आपल्या सगळ्यांना माहिती असलेली नाशिकची जी भोसला मिलिटरी स्कूल आहे, त्या भोसला मिलिटरी स्कूलच्या ट्रस्टचे अनेक वर्ष कार्यवाह आणि कार्याध्यक्ष सुद्धा प्रकाशजी राहिलेले आहेत. अनेक नागरी बँकांना तर सहकारी बँकांना ते नेहमीच मार्गदर्शन करत असतात. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची एक नागरी बँकांच्या अपलिफ्टमेंटसाठी एक कमिटी आहे आणि ह्या कमिटीचे सुद्धा पाठक सर सदस्य आहेत आणि प्रख्यात वक्ते तर आहेतच. महाराष्ट्रात कायम त्यांचे अनेक विषयांवर ते बोलत असतात. आर्थिक विषयांच्या सोबत सामाजिक विषयांवर सुद्धा त्यांचा गाढा अभ्यास आहे. प्रकाशजी पाठक आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांचं मी बँकेच्याही वतीनं स्वागत करू इच्छितो. बँकेचे माननीय अध्यक्ष श्री किशोरजी शितोळे करणार आहेत. किशोरजी शितोळे सुद्धा बँकेचे गेल्या 13 वर्षापासून संचालक आणि सलग दुसऱ्यांदा आता अध्यक्ष आहेत. राष्ट्रीय सेवा योजना जी आहे त्याचे महाराष्ट्र राज्याचे राज्य सल्लागार किशोरजी शितोळे आहेत. राज्यपाल नियुक्त सिनेट सदस्य सुद्धा आपल्या विद्यापीठाचे शितोळे सर आहेत. सिव्हिल इंजिनियर आहेत. यशस्वी उद्योजकही आहेत. जलदूत म्हणून परिचय. एक जलदूत नावाची संस्था आहे NGO आणि या जलदूत NGOचेही ते अध्यक्ष आहेत. तरुणांबरोबर काम करायला तर शितोळे सरांना खूप आवडतं. कायम त्यांच्या भोवती तरुणांचा गराडा असतो. एक रेनबो ड्राय क्लिनर्स नावाची संस्था त्यांची स्वतःची उद्योग आहे, पण त्याच्याबरोबर उत्तम व्याख्याते आणि छत्रपती शिवाजी महाराज, जलसंधारण, बोरवेल पुनर्भरण, युवाशक्ती अशा अनेक विषयावर कायम ते मार्गदर्शन करत असतात. असे शितोळे सर आमच्याही बँकेचे अध्यक्ष आहेत, असा याचा आम्हालाही नक्कीच अभिमान आहे. सोबतच आपल्या महाविद्यालयाचे शेंगुळे सर प्राचार्य आहेत, स्वागत करू इच्छितो. MSc PhD झालेले सर रिसर्च गाईड आहेत. 8 विद्यार्थ्यांना त्यांनी PhD साठी मार्गदर्शन केलेलं आहे. बोर्ड ऑफ स्टडीजचे फिजिक्स विषयाचे 2दा अध्यक्ष राहिलेले आहेत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचेही सध्या शितोळे सरांसोबत तेही सिनेट सदस्य आहेत. सरांचं मी स्वागत करतो. आणि विषय समजून घेताना खरं म्हणजे आपण सगळे विद्यार्थी आहोत. दरवर्षी बजेट आलं की त्या बजेटच्या बद्दल खूप मोठे मोठे आकडे आपल्या समोर येतात, पण नक्की होतं काय, हे बजेट चालतं कसं आणि हे देश चालताना ह्या बजेटचा नेमका उपयोग काय असतो आणि आपण थोडा समजून घेतला पाहिजे. आपण आपलं घरचं बजेट, आपलं स्वतःचं बजेट, म्हणजे अगदी विद्यार्थी असलो तर आपल्या पॉकेट मनीचं बजेट सांभाळताना आपल्याला काय तारांबळ होते आपल्या सगळ्यांना माहिती आहे. परंतु आपल्या राष्ट्राचं बजेट काय असतं आणि ते कसं चालतं अशा संदर्भात आपल्या सगळ्यांना माहिती असली पाहिजे. आपण एक चांगले नागरिक म्हणून जेव्हा देशाचे असतो तर आपल्याला या गोष्टीची माहिती असणं, कारण शेवटी अर्थकारणावर सगळं राष्ट्र चालत असतं आणि त्यामुळे बजेटची ही माहिती आपल्याला सगळ्यांना असावी अशा उद्देशाने आपण विविध महाविद्यालयांमधून हा उपक्रम दरवर्षी करत असतो. यावर्षी मुद्दाम आपल्या महाविद्यालयात आपण हा कार्यक्रम करतो आहोत. आजचा जो कार्यक्रम आहे आपण हा टॉक शो टाईप किंवा एक मुलाखत पद्धतीने आपण करणार आहोत आणि आपण ही जी मुलाखत जरी बँकेचे आमच्या अध्यक्ष किशोरजी शितोळे घेणार आहेत तरी आपण सगळे त्याच्यामध्ये नक्की सहभागी होऊयात. आणि हा एक चांगला कार्यक्रम करताना याचा जो मूळ उद्देश आहे की बजेट समजून आपल्याला घ्यायचं आहे की नक्की असतं काय, त्यातले आकडे असतात काय, राष्ट्राचा आर्थिक विकास होतो म्हणजे नक्की काय होतं. तर ह्या आपण सगळे विषय पण समजून घेऊ आणि याच्यामध्ये हा विषय समजून घेताना याच्यामध्ये सहभागी सुद्धा नक्कीच होऊ. अर्थशास्त्र एक अवघड विषय. बजेट किंवा अर्थसंकल्प हा तर दरवर्षी म्हणजे वर्षातून एकदा सर्वांच्या कानावर पडणारा शब्द. अर्थसंकल्प काय असतो? असा येतो रुपया आणि असा जातो रुपया, एवढंच काय ते आम्ही ऐकून आहोत. या वस्तू स्वस्त होणार, या वस्तू महाग होणार, हे सर्वसामान्यांना एवढंच माहिती आहे. बजेट म्हटलं की जी 100% तरतूद केली जाते ती खरी असते का? त्याप्रमाणे 100% कामे होतात का? जर बजेट प्रमाणे कामे झाली नसतील तर त्याची जाहीर वाच्यता होते का? अशा अनेक प्रश्नांची सरबत्ती सर्वसामान्यांच्या मनात असते
आणि या सर्व प्रश्नांना किंवा या सर्व जे आपल्या मनात आलेल्या शंका आहेत त्या शंकांना सादर करण्यासाठी आपण सरांना पाचारण करणार आहोत. आता नुकताच 1 फेब्रुवारी दिवशी केंद्रीय अर्थसंकल्प सादर झालेला आहे. असं म्हटलं जातं, नोकरदार, मध्यमवर्गीय, महिला, विद्यार्थी, उद्योजक आणि शेतकरी यांना दिलासा देणारा हा अर्थसंकल्प आहे. हा अर्थसंकल्प अर्थमंत्री माननीय निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला आहे. यामध्ये ठळक बाबी आपल्याला सांगितल्या जातात. वार्षिक 12 लाखापर्यंतचे उत्पन्न करमुक्त, शेतीसाठी विविध धोरणांचा आधार, MSME स्टार्टअपला अर्थबळ, अशा विविध क्षेत्रातील अर्थमंत्र्यांनी आपल्याला अर्थसंकल्प 2025 याचा समावेश केलेला आहे. सुधारणा हे इंजिनाचं इंधन आहे. या सर्वांचा आर्थिक वाटचालीचा जो अंतिम टप्पा आहे तो विकसित भारत हाच आहे. पण यावर अनेक अर्थतज्ञांची मतं मात्र वेगवेगळी असतात आणि यासाठी सामान्यांनी तो समजून घेताना आपल्याला नक्की आपल्या शंकांचं निरसन करण्यासाठी अर्थसंकल्प 2025 समजून घेताना या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी माननीय प्रख्यात अर्थतज्ञ तथा सनदी लेखापाल असलेले श्री प्रकाशजी पाठक सर उपस्थित आहेत. त्यांनी आम्हाला सखोल आणि सविस्तर मार्गदर्शन करावं असे मी महाविद्यालयाच्या वतीने त्यांना विनंती करते. बोला भारत माता की वंदे वंदे. मित्रांनो, मॅडमनी प्रास्ताविक केलं, आमच्या बँकेचे CEO नांदेडकर सर पण बोलले आणि 1 तारखेला झालेलं आपला देशाचं बजेट आणि त्या संदर्भात तुमच्याशी एक संवाद व्हावा, तुमचा एक अभ्यास व्हावा म्हणून आपल्या महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य आमचे मित्र डॉक्टर शेंगोळे सरांनी आणि आम्ही चर्चा केली आणि आजचा हा कार्यक्रम आपण आयोजित केला. यासाठी आपल्याला सुप्रसिद्ध असे अर्थतज्ञ चार्टर्ड अकाउंटंट माननीय प्रकाश पाठक सर आज आपल्यामध्ये आहेत. TR पाटील सर, आपण सगळेच जण या संवादामध्ये भाग घेऊया. विषय तसा वृक्ष आहे, पण तुम्ही सगळ्यांनी अर्थशास्त्र निवडलेला आहे, आर्ट्सचे पण आहात, त्याच्यामुळे स्वीकारलेला विषय आणि जो विषय स्वीकारलेला असतो तो वृक्ष असतो का, तर तो इंटरेस्टने आपण शिकत असतो. आणि खरोखर पाठक सरांसारखे म्हणजे शेंगोळे सरांसारखी मंडळी आपल्या समोर आहेत आणि त्यांच्याकडून ज्या गोष्टी आपल्याला ऐकायला मिळतील तर त्या खरोखर आपल्यात व्हॅल्यू एडिशन करणं असा आजच्या कार्यक्रमाचा उद्देश राहील. त्याच्यामध्ये आपण भाषण, मार्गदर्शन असं नाही करणार, छान प्रश्नोत्तरे करू, मी पण बोलेल, सर बोलतील, तुम्हाला पण काही प्रश्न विचारू आणि ज्याचा छान चांगला प्रश्न असेल त्याला गिफ्ट पण दिल्या जाईल. त्याच्यामुळे सगळेजण तयार आहेत ना? काहींच्याच नाही. ताई तयार आहे? येस. तर आपण सुरुवात करूया. तुम्ही किती प्रतिसाद देणार त्याच्यावर आपण कार्यक्रम पुढे संवाद आपला पुढे चालू. मी सुरुवात करतो. माननीय पाठक सर, आपलं स्वागत आहे. 1 तारखेला बजेट झालंय आणि आम्ही सगळे म्हणजे विद्यार्थी इथे उत्सुक आहेत हे जाणून घ्यायला. तर देशाचं बजेट तयार होतं, त्याचे आकडे येतात, कोटींमध्ये, लाख कोटी असे सगळे आकडे असतात आणि हे बजेट म्हणजे काय असतं किंवा हा सगळा आकडेवारींचा खेळ आमच्या सामान्य जीवनाशी काय संबंध देतो हे बऱ्याच वेळा काही जणांना कळत नाही. अर्थशास्त्राचे विद्यार्थी म्हणून अनेकांना आता कळत असेल, पण आर्ट्सचे पण विद्यार्थी किती तिथे वा, आणि अर्थशास्त्राचे आणि बाकीचे कॉमर्सचे. अरे कॉमर्सचे तर बघ सगळ्यात तुमचा तर म्हणजे कदाचित तुम्हाला सगळ्यांना माईक दिला तर तुम्ही एक सत्र घेऊ शकाल, बरोबर ना? तर पाठक सर, आपण या बजेट कसं तयार होतं आणि काय आपल्या सामान्य माणसाशी याचा काय संबंध असतो? माननीय शितोळे सरांच्या प्रश्नाला उत्तर देण्याच्या अगोदर मी सर्वप्रथम आपल्या महाविद्यालयात येण्याची मला संधी याबद्दल महाविद्यालयाच्या प्राचार्यांचा मनपूर्वक धन्यवाद देतो. कारण त्यांनी आयोजलेल्या कार्यक्रमामुळे आपणा सगळ्यांची माझी भेट होऊ शकते आणि या कार्यक्रमाची कल्पना माननीय शितोळे सरांची संकल्पावर भाषणं होतात. मला ही कल्पना फार आवडली. त्यामुळे हा वन वे ट्रॅफिक नाहीये हे त्यांनी स्पष्ट केलंय आणि आपला प्रश्न कसा आहे याचा न विचार करता, काही वेळा असं वाटतं की विचारू नको प्रश्न, विचार न करता आपल्या मनातल्या प्रश्नांना मोकळी वाट करून द्या. ज्या ज्या प्रश्नांची उत्तरं मला देता येतील ती देण्याचा मी नक्की प्रयत्न करीन. आता आपण एवढ्या 2 वाक्यांच्या प्रस्तावनेनंतर सरांच्या प्रश्नाकडे वळूया. अर्थसंकल्प या शब्दामध्ये 2 शब्द आहेत. एक आहे अर्थ आणि दुसरा आहे भविष्य काळासाठी व्यक्त केलेला एक अंदाज आहे. त्याला आपण मराठीत अंदाजपत्रक म्हणतो. भविष्य काळासाठी म्हणजे काय, तर आपलं आर्थिक वर्ष एप्रिल ते मार्च आहे. खूप वेळा असंही वाटतं की बजेट 1 फेब्रुवारीला का बरं येतं. मी अगदी छोट्या छोट्या गोष्टींचं मुद्दाम स्पष्टीकरण करणार आहे. तारीख फेब्रुवारीची अखेर असायची,
आता ती 1 फेब्रुवारी झाली, जरा जाणीवपूर्वक झाली. याचं कारण राहिलेल्या 2 महिन्याच्या कालखंडात वर्ष संपणार आहे. हे मागच्या वर्षाचा जाहीर केलेल्या अंदाजपत्रकात मगाशी एक वाक्य बोललं गेलं सूत्रसंचालनात की किती खर्च झाले, किती खर्च झालेले नाहीत, त्यासाठी हे 2 महिने. पुढच्या वर्षासाठी म्हणजे 1 एप्रिल 2025 ते 26 या कालखंडासाठीच आपण आज त्याच्यावर चर्चा करणार आहे. पुढच्या वर्षाचा सरकारचा संकल्प आहे. हा शब्द फार चांगला आहे. आम्ही हे ठरवलेले आहे आणि आम्ही हे अशा पद्धतीने करणार आहोत. आता शितळे साहेबांनी जे म्हटलं ते की म्हणजे सरकारकडे पैसा कुठून येणार आहे, कोणत्या मार्गाने येणार आहे आणि सरकार तो पैसा कोणत्या बाबींवर खर्च करणार आहे आणि मग तो खर्च करताना शिल्लक राहणार आहे की नाही आणि कमी पडणार असेल म्हणजे तुमचा उत्पन्नाचा अंदाज हा उदाहरण समजण्यासाठी 100 रुपये आहे आणि तुम्ही व्यक्त केलेला खर्च 120 रुपये आहे, तर तुमच्यामध्ये म्हणजे व्यक्तीमध्ये आणि सरकारमध्ये एक मूलभूत फरक असतो. हा बजेट समजून घेताना लक्षात घेतलं पाहिजे. सरकार जादा खर्च करू शकतं, आपण नाही करू शकत नाही या शब्दाचा अर्थ लक्षात घ्या. माझं उत्पन्न 10,000 रुपये असेल तर मी खर्च 10,000 करेन. तुम्ही म्हणाल खर्च करायचा असेल तर मी कर्ज काढीन आणि खर्च करीन. तर कर्ज हा असलेल्या उत्पन्नाचा एक स्रोत झाला. आपल्याकडे नाही आणि सरकारकडे आहे ही गोष्ट कोणती, तर सरकार नोटा छापू शकतो, जी उपलब्धता आपल्याला नाही. हे बजेट समजून घेताना फार महत्वाचं आहे. खूप वेळा हे कसं काय खर्च करता पैसे तर नाही आहेत आणि एवढी तूट होते, वर्षानुवर्ष होते आणि मग त्या अर्थसंकल्पाला तुटीचा अर्थसंकल्प म्हणतात, जादाचा अर्थसंकल्प म्हणतात, म्हणजे डेफिसिट आणि सरप्लस. हे काय आहे, तर पहिला मुद्दा उत्पन्न जेव्हा जास्त असेल आणि खर्च कमी असेल तेव्हा तर सरप्लस बजेट आहे. बजेट सर्वसाधारणपणे विकासाच्या असलेल्या गर्तेत डेफिसिट बजेट असतं. आपलं बजेट हे डेफिसिट बजेट आहे कारण खूप गोष्टी करायच्या असतात आणि त्याच्यासाठी सरकारने तयारी केली असते. रुपया कुठून येणार आणि रुपया कुठे जाणार, येण्याचे मार्ग कोणते, जाण्याचा वेगवेगळे रस्ते कोणते आहेत, या संबंधीचा खुलासा असलेले आकडेवारीचं वर्षाचं व्यक्त केलेल्या अंदाजाचा संकल्प म्हणजे अंदाज. थँक्यू सर. खरोखर म्हणजे आपलं बजेट कसं सुरू होतं आणि त्याचा ताळेबंद कसा राखला जातो हे सर अतिशय सोप्या भाषेत आपल्याला सांगतायत. पुढे जाण्याआधी मला वाटतं एक प्रश्न मला विचारावा असं वाटतं, म्हणजे विशेषतः विद्यार्थिनी मैत्रिणींना, त्यापेक्षा तुम्ही उत्तर दिलं चालेल. आत्ताचं जे बजेट आपलं झालं त्याच्यामध्ये दरवर्षीच काहीतरी विशेषता असते. या वर्षीची एक वेगळी मजेशीर विशेषता ज्याला आपण जरा म्हणता येईल. आपल्या देशाच्या अर्थमंत्री कोण आहेत? निर्मला सीतारामन. त्यांनी साडी कोणती घातली होती यावेळेस? तुमच्यासाठी विशेषता. पटकन उत्तर, खाली नाही बघायचं. व्हाईट, गुड. अजून ऑफ व्हाईट, अजून गुलाबी रंगाचे. अरे वा, अच्छा, एकदा जोरदार टाळ्या त्याच्यासाठी. चला आपण पुढे जाऊ. थोड्या वेळाने परत उत्तर सापडलं तर का आत्ताच घ्यायचं. मित्रांनो, या सगळा बजेट मांडताना म्हणजे मी आता काही फॅशन म्हणून विचारत नाही, पण आपलं देशाचं ज्यावेळेस राज्यकारभार चालतो आणि तो आपली भारतीय संस्कृतीला ज्यावेळेस धरून चालतो तर आपल्याला अभिमान वाटतो की नाही? अजून म्हणजे तुम्हाला पुढचा त्याच्यातला उपप्रश्न विचारतो मी की हे सगळं बजेट मांडताना तुम्हाला एक बदल लक्षात आला असेल किंवा काही वैशिष्ट्य की त्या आपल्या देशाच्या अर्थमंत्री संसदेमध्ये मांडण्यापूर्वी आणि हातात त्यांच्या काही असतं तर तुम्हाला ते काय असतं आणि बदल कसा असतं, काही घडलाय असं कुणाला माहित आहे का? मागच्या 4 वर्षात आधीच कसं, त्या काय घेऊन यायच्या, आता काय घेऊन यायच्या आणि काय त्याचा अर्थ? टॅबलेटवर बरोबर चामड्याची पेटी घेऊन यायच्या, बजेट त्याच्यामध्ये घेऊन यायच्या आणि आता डिजिटलाइज केलेलं आहे आणि आता कशात घेऊन येतात? टॅबलेट वरती. अजून तुझं नाव? राहुल. राहुलसाठी एकदा जोरदार टाळ्या. मित्रांनो बघा, आपल्यावर इंग्रजांनी राज्य केलं, त्यांनी एक परंपरा निर्माण केली आणि आपण त्या एका चामड्याच्या बॅगमध्ये ते बजेट घेऊन येण्याची त्यांची प्रथा आहे ती पाळत होतो. पण आता लाल वस्त्रामध्ये आता ते बजेट
एक आदरपूर्वक घेऊन येणं की आपला देश चालवायचा, त्याची ती सगळी बजेटची रचना आहे, त्याचं ते पुस्तक आहे. आणि ते लाल वस्त्र आपल्यामध्ये शुभ आहे की नाही, संस्कृती चोपडी आपण ज्याला म्हणतो व्यापाराची, आणि तशा पद्धतीने ते घेऊन येणं हा बदल त्यांनी केलेला आहे, बरोबर ना. आणि ते म्हणजे भारतीयत्व त्यांना दाखवायचं की आम्ही भारतीय आहोत आणि आमच्याच गोष्टींचा आम्हाला अभिमान आहे. तसं आता त्यांनी यावेळेसची जी साडी होती ती साडी होती बिहारची मधुबनी साडी, म्हणजे आपल्या कारागिरांनी केलेली, स्वदेशी वापरा हा संदेश त्या आपल्याला देत आहेत. की आपल्याला जरा जे फॅशन नसते की नाही, जरा फॉरेनचे कपडे वगैरे, अरे पण माझ्या फार चांगल्या पद्धतीने संवाद झाला, थोडासा खुलासाही नेमकेपणे झाला. जगाचं एक वैशिष्ट्य आपण लक्षात घ्या की जगामध्ये आपल्या देशाची प्रतिमा ही आपल्याला निर्माण करायची. जगातली मोठी राष्ट्र सुद्धा याला अपवाद नाही. म्हणजे 4 वर्ष अगोदर जेव्हा अध्यक्ष म्हणून निवडून आले होते, परवा 8 नोव्हेंबरला नाही म्हणत आम्ही, त्याच्या अगोदर बायडनच्या अगोदर ते एकदा निवडून आले होते 17 ते 21. या कालखंडात त्यांनी घोषणा केली होती बी अमेरिकन बाय अमेरिका. याचा अर्थ काय? तुम्ही अमेरिका देशाचे नागरिक आहात, तुम्ही अमेरिकेमधलं जे आहे ते घ्या आणि तुम्ही अमेरिकेचे आहात हे सिद्ध करा. हे जगातल्या सर्वोच्च राष्ट्राला वाटते. मी विवेचनाचा वाढवत नाही. आपल्या देशाचा अर्थसंकल्प सादर करण्याचे जे 2 हेतू राहुलने फार व्यवस्थित सांगितले, ते नेमकेपणे समोर आले पाहिजे. याचं कारण आपल्यावर पाश्चिमात्यांचा पगडा हा सातत्याने दिसणं बरं नाही. 75 वर्षाच्या स्वातंत्र्यानंतर त्यांनी उल्लेख केला चामड्याचे बॅग, ते ब्रीफकेस मध्ये बजेटचे डॉक्युमेंट्स आणायचे. ठीक आहे, आता ते लॅपटॉप मध्ये आण. हा दिसणारा फरक वरकरणी आहे. खरा फरक असा आहे, तो मगाशी चितोळे साहेबांनी सांगितला की तो लॅपटॉप जो असतो ना, तो लॅपटॉप असा लाल कव्हर मध्ये असतो. तो पूर्वीच्या वह्या माहित असतील. म्हणजे मी जेव्हा सीए झालो, मी आता हे सगळं आदमासे 50 वर्षापूर्वीचं सांगतोय, तेव्हा वह्या अशा उघडायला लागायच्या. आणि तेव्हा कॅल्क्युलेटरही नव्हतं, कॉम्प्युटरचं सोडून द्या. तेव्हा भारतीय परंपरा हिशेबाची ही पूजेशी जोडली आहे, अर्थप्राप्तीशी जोडली आहे. एवढंच नव्हे तर 1 तारखेला जेव्हा बजेट आता परवा आपल्या अर्थमंत्र्यांनी सादर केलं, त्याच्या आदल्या दिवशी 31 जानेवारीला आदरणीय पंतप्रधानांचं भाषण झालंय. आणि त्या भाषणात त्यांनी उल्लेख केलाय, तो आता वाचताना माझ्यासारख्याला आता लक्षात आला तो उल्लेख असा आहे, तुम्ही लक्ष्मी देवीची प्रार्थना करा आणि आपणा सर्वांना भरपूर लक्ष्मी मिळो अशी मी त्या देवीच्या चरणी प्रार्थना करतो. असं 31 जानेवारीला पंतप्रधानांचं लोकसभेचं भाषण आहे. पण ते अजूनही ऐकू शकता. काय अर्थ आहे याचा? लक्ष्मी देवीची प्रार्थना ही त्यांच्या शब्दात सांगायचं झालं तर ही या देशाची विरासत आहे. दिस इज अ हेरिटेज ऑफ दिस कंट्री. आम्ही प्रेझेंट करताना स्वतःला तसं प्रेझेंट केलं पाहिजे. त्यामुळे तुमचा देश तसा तयार होतो. आम्ही जे अमेरिकेत गेले तेव्हा तर देशाची स्थिती फार वाईट होती, पण ते संन्यस्ताचाच वेश धारण करून गेले. भारतीय तत्वज्ञान, यात आपल्या महाविद्यालयाला त्यांचं नाव आहे. विवेकानंद त्यावेळी कसे गेले आणि त्यांनी भाषण कसं केलं. मुद्दा थोडक्यात असा, आपली प्रतिमा आपण निर्माण, आपली ताकद आपण उभी करायची, आपण आपल्या पायावर सक्षम व्हायचं. हळुवारपणे असेल, जगाने आपल्याकडे लक्ष दिलं पाहिजे असं आपण तयार व्हायचं. हा एक महत्वाचा संदेश यांच्या वागण्यातून जाणवतो. आणि त्याचा बजेटशी कुठे संबंध आहे मी तुम्हाला सांगतो. बजेटशी संबंध आपण सगळ्यांनी बजेटकडे पाहताना, प्रास्ताविकात मगाशी चितोळे साहेब म्हणाले तसं, आकडे या विषयाकडे फार लक्ष देऊ नका. कारण ते काय, ते इतके मोठे असतात की ऐकायलाच बरं वाटतं. ते पुढच्या वर्षी इन्फ्रास्ट्रक्चरसाठी 10 लाख कोटी रुपयांचा खर्च करावा ते ठरले. कळलं बा आम्हाला काय, म्हणजे कळलं नाही कळलं, दोघांनाही सारखंच कळलं. या आकड्यांपेक्षा इन्फ्रास्ट्रक्चरवर खर्च करायचा आहे, याचं कारण काय, यानं बजेट समजतं. म्हणून बजेटचं अवलोकन करताना त्यांनी मांडलेल्या त्यांच्या भूमिका या आपल्याला या दृष्टिकोनातून पाहिल्या पाहिजे. आता अशी सुरुवात झाली आहे आणि मी तुम्हाला जरा आग्रहपूर्वक सांगतो, आता आपल्या देशाची प्रतिमा जगाच्या अन्य राष्ट्रांमध्ये गेल्या साधारणपणे 10 वर्षापासून उंचावत चालली. 2च बजेटशी संबंधित वाक्य याला जोडतो. आपण जेव्हा स्वप्न पाहिलं होतं ती 2014 मध्ये आपल्या देशानं स्वप्न पाहिलं होतं की नजीकच्या 10 ते 15 वर्षात आपल्या देशाचं 5 ट्रिलियन एवढ्या मोठ्या रकमेमध्ये आपली अर्थव्यवस्था झाली पाहिजे. आज ती 3.5 आहे. आणि माहितीसाठी फक्त सांगतो, अमेरिकेची आजची 30 ट्रिलियन आहे. म्हणजे आपल्या आजच्या अर्थव्यवस्थेच्या साधारण 9 पट, 10 पट जरा जास्त होईल, कारण 3.5च्या 10 पट 35 होता, ते 30 आहे. 9 पट एवढी मोठी अर्थव्यवस्था आहे आणि आपल्याला त्या दिशेकडे जायचंय. अर्थाची ती दिशा, भारतीयत्वाचं
सगळ्यांच्या समोर असलेलं प्रेझेंटेशन आणि भारताचे सगळे जुने पुरातन कालीन असलेले त्याच्यातले अनुभव, याचं कारण कोणी एके काळी हा देश फार समृद्ध होता, या देशामध्ये प्रचंड अर्थ होता, या देशातनं लोकांनी अनेक गोष्टी निर्यात करून ते घेऊन गेले, असा एक फार मोठा कालखंड या देशाने पाहिला. पुनरपी जो कालखंड आणायचा असेल तर त्या सगळ्या व्यवस्था ज्या पूर्वी होत्या त्यांचाही अभ्यास केला पाहिजे आणि त्या जगापुढे मांडल्या पाहिजे. अशा अर्थानं फार मार्मिक उल्लेख केला. साडीचा रंग हा कोणत्या अर्थानं विचारला त्यांनी. हँडलूमची माझ्या घरात, आपण म्हणतो ना घरगुती, आपण सगळेजण म्हणतो ही माझ्या आजीने शिवलेली गोधडी आहे, ती बाजारातल्या दुलईपेक्षा दिसताना उबडधोबड दिसत असेल पण ती माझ्या आजीची आहे. हे माझं आहे, हे माझ्या देशाचं आहे, मी या देशाचा आहे, ही भावना जागृत करण्याचं केंद्रस्थानी असलेले हे बाह्य दाखवण्याचे विषय आहे आणि या अँगलने सगळ्या गोष्टी हळूवारपणे बदलत चालल्या. बजेटच्या व्यतिरिक्त जर उल्लेख करायचा असता तर मी याचे पुष्कळ उल्लेख करू शकलो असतो. एकच उल्लेख फक्त मला राहवत नाही म्हणून तो सांगतो. अटलजींनी पहिल्यांदा युनेमध्ये भाषण केलं, आग्रहपूर्वक असं सांगितलं की तुम्ही ट्रान्सलेट करा, मैं तो हिंदी में बात रख. हा परिणाम आहे फार. माझ्या देशाची ती राष्ट्रभाषा आहे, मी त्या भाषेत बोलीन. दुभाषानं माझं भाषण इंग्रजीत सांगावं आणि याचा परिणाम राष्ट्र नावाच्या विषयाविषयीची भक्ती, प्रेम हे वाढतं. जर्मनी मधली माणसं जर्मनीत बोलतात, इंग्रजीत बोलत नाहीत. आज जर्मनीच्या कारखान्यामध्ये कारखान्याची सुरुवात करताना आपल्यासारखे जाणारी माणसं प्रार्थना म्हणून करतात. आय एम टॉकिंग अप टुडे. ते जपान आणि जर्मनी ही दोन्ही राष्ट्र हिरोशिमा नंतर काय झाली तो तपशिलाचा विषय आजचा नाही, तुम्हाला माहिती आहे. तो राष्ट्र म्हणून उभं राहायचं असेल तर आपल्या स्वतःविषयीचा एक आत्मविश्वास आणि आपल्या चांगुलपणाची जाणीव ठेवून पुढे जावं लागतं. हे गेल्या काही वर्षापासून सुरू झालंय. बजेटच्या आकड्यांमध्ये सुद्धा ते आहे. हे पुढच्या प्रश्नांच्या उत्तरात मी कव्हर करेन. खरंय सर, म्हणजे राष्ट्रीयत्व जपत, आपल्या देशातल्या स्वदेशीला जपत, आपल्या संस्कृतीचा अभिमान बाळगत ज्यावेळेस आपण पुढे जातो त्यावेळेस आम्हा प्रत्येकाचा, भारतीयाचा ऊर अभिमानाने भरून येतो आणि तो क्षणाक्षणाला, मग ती आमची खादी असो, आमच्या भावाने बनवलेलं उत्पादन असो, त्याच्यावर आमचं प्रेम असलं पाहिजे, त्याला आमची प्राथमिकता असली पाहिजे. पुढच्या प्रश्नात आता तुम्हाला गुगल मोबाईल वापरायला परवानगी. 2 क्विक प्रश्न, सगळेजण गुगल सर्च करू शकता. आपल्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा हा कितवा अर्थसंकल्प त्यांनी मांडला? नाही, त्यांनी हात वर केला होता त्याच्यामुळे त्याला पाहिलं. चल, तुझं नाव काय बेटा? समाधान जाधव साठी एकदा जोरदार टाळ्या. आणि थोडा पुढचा अवघड प्रश्न की हे जे बजेट आपलं होतं हे आहे ते किती रकमेचं एकूण बजेट आहे? किती रकमेचं बजेट आहे? अरे वा राहुल, किती? 65. परत एकदा चेक करा सगळे गुगलवर. 50,65,000 असं काही आहे का? कुणी आकडे पाहिलेत अजून? मलाही खात्री नाही म्हणून मी परत तुम्हाला सगळ्यांना सांगतो. अरे मोबाईल आता पहा म्हणतोय, मोबाईल चांगली मुलं आहेत, मोबाईल वापरत नाहीत. किती आहे? 55.60 लाख कोटी एवढ्याचं हे बजेट आहे. बरोबर आहे सर? बरोबर आहे राहुल? तू पण चेक कर बेटा. तर कुणी तू सांगितलं होतं समाधान, एकदा टाळ्या समाधानसाठी जोरात. सर, हे सगळं बजेट मांडताना खूप सगळ्यांमध्ये हेडलाईन्स आल्या, सगळ्यांच्या म्हणजे प्राध्यापक मंडळी पण इथे बसलेली आहे. तर इन्कम टॅक्स 12 लाखाचं उत्पन्न याच्यावर खूप गोष्टी आल्या. काय काय म्हणजे कुणाला कळलं असेल हे 12 लाखाचं? जसं कळलं असेल तसं, म्हणजे आता समाधान, राहुल यांनी डेअरिंग केलं पहा. कुणाचं चुकलं तर कुणी हसलंही नाही, पण त्यांचा कॉन्फिडन्स वाढला. त्याच्यामुळे तुमच्याकडून कुणाचंच उत्तर येत नाहीये. हा सांग बेटा. 12 लाखापर्यंत ज्यांचं उत्पन्न असेल त्याला टॅक्स लागणार नाही. अजून कुणाला याच्यातलं सविस्तर आहे कुणी? किंवा याच्यामध्ये अजून काही इन्कम टॅक्सवर कळलेलं आहे, वाचलेलं आहे सर मी, किंवा या इन्कम टॅक्सच्या विषयातला मला हा मुद्दा आवडला बजेट मधला. छान आहे, बरोबर आहे त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ. पण हा सांग, 12 लाखाच्या पुढे गेले तर टॅक्स, म्हणजे त्या टॅक्सचे स्लॅब आहेत वेगवेगळे, तुम्ही गुगलवर पाहिले तर कळतील. 12 लाखापर्यंत उत्पन्नावर तुम्हाला टॅक्स भरावा लागणार नाही. पण सर आता तुम्ही उल्लेख केला की अमेरिकेचा बाय अमेरिका, तर त्याच्यात मागच्या वेळेस ट्रम्पनी ते उद्घोषणा केली होती आणि मला वाटतं की या वेळेला हे जे 12 लाखाचं त्याचा एक संदर्भ असा आहे की आता जागतिक मंदी थोडीशी आहे, म्हणजे मंदी नाहीये पण स्लो डाऊन ज्याला म्हणतात, की चलनाचा दळणवळणाचा दर आता कमी झालेला आहे आणि याच्यामध्ये सगळ्यात जो वाटा आहे तो अमेरिकेचा आहे. म्हणजे अमेरिका ही सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था आहे आणि त्यांचं सगळ्यात जास्त हे निर्यात त्यांच्याकडे जास्त, आयात जास्त आहे. अमेरिकेमध्ये जे बाहेरून सगळा सप्लाय किंवा जे सगळा रेव्हेन्यू जो जातो
तो त्यांचा मटेरियल इम्पोर्ट करतात याच्यावर. आणि आता त्या देशाचे अध्यक्ष कोण झालेत? अमेरिकेचे ट्रम्प झालेले आहेत. आणि ट्रम्पनी परवाच्या 2-3 घटना तुम्हाला आठवत असतील. काय केलं त्यांनी? टेरिफ वाढवलं. एकदा जोरदार टाळ्या तुमच्यासाठी. की जे आयात त्यांच्याकडे होते त्याच्यामुळे त्यांच्या देशाचे पैसे बाहेरच्या देशांना द्यावे लागतात आणि अवलंबता वाढलेली आहे. मग हे कमी करण्यासाठी त्यांनी काय केलंय? तर ब्राझील, कॅनडा यांच्यावर 25% टेरिफ वाढवलं, चायनावर 10% वाढवलं. आणि आता जर हे टेरिफ आपल्या भारतात पण बघा, ते 40 ट्रिलियनचं आपण त्यांच्याकडून इम्पोर्ट करतो आणि आपण त्यांना एक्सपोर्ट करतो 75 ट्रिलियनचं. म्हणजे जास्त काय करतो आपण त्यांना मटेरियल देतो किंवा आपलं प्रॉडक्ट त्यांना देतो. आता जर ते त्यांच्यात जसे नाराज होऊन त्या लोकांवर टेरिफ लावलंय तसं नाराज होऊन आपल्यावर लावलं तर आपल्याकडे काय होईल? आपलं एक्सपोर्ट कमी होईल. एक्सपोर्ट कमी झालं तर तुमच्या भावांनी वडिलांनी बनवलेला माल तिथे नाही गेला तर आपल्याकडे काय होईल? मंदी. टॅक्स शून्य या अर्थानं 12 लाखावर टॅक्स. 12 लाखावर टॅक्स नाही या वाक्याचा असा अर्थ विद्यार्थी म्हणून काढू नका की आता 12 लाखावर टॅक्स स्लॅब 12 पासूनच सुरू होईल. आपण कसा विचार करतो 4 लाखापर्यंत सूट आहे की नाही? तशी स्लॅब 12 लाख झालेली नाही. जर तशी झाली असती तर मग 4 लाख ते 8 लाख या 5% दर असता. 12 लाखाला जो तुम्हाला टॅक्स येईल तो सरकार माफ करणार. तो येतो 60,000. 60,000 सूट, टॅक्स शून्य. हे नीट काय तर हे केवळ 12 लाख सूट, 12 लाख सूट. एखाद्या विद्यार्थ्यांना 12,10,000 मला टॅक्स किती? आता ती स्लॅब जर पुढे गेली 12च्या पुढे 12 ते 16, 12 ते 16च्या स्लॅब मध्ये जो टॅक्स रेट आहे तो टॅक्स रेट लागला तर त्या वरच्या 10,000ला टॅक्स त्या व्यक्तीला. हे नीट समजलं पाहिजे. मग माणसाच्या मनात येईल की हा शेजारी बसलेला 12 लाख वाला आहे, याला तुम्ही 0 रुपये टॅक्स आकारता. पद्धत कोणती ठेवता? आणि मी काय चूक केली की मी 12 लाख टॅक्स? मॅथमॅटिकली तो आहे. म्हणून एका पुढच्या आणखी कलमान्वये एक वेगळा रिबेट दिलाय. 12 लाखाच्या पुढे ज्यांना उत्पन्न आहे त्यांच्यासाठी खुश खबर आहे म्हणण्यापेक्षा त्यांना तो न्याय आहे. त्यांच्या उत्पन्नावर येणारा आकडा त्यांच्या सुटे इतका येईपर्यंत त्यांचं इन्कम माफ आहे. म्हणजे आता इथे 63,000 आलं ना, म्हणजे इतरांना किती सूट दिली तुम्ही? 60. यांना 63 सूट देण्या इतपत ही व्यवस्था त्यांची सूट आणि त्यांचं इन्कम येईपर्यंतच्या कॅल्क्युलेशनला लागेल. हा एक भाग. दुसरं 12 लाखाचं उत्पन्न ठरवताना काही गोष्टी वजावट करून मिळणार आहेत. आपण आता महाविद्यालयात आहोत, प्राचार्य इथेच बसलेले आहेत. क्षणभर असं समजा की प्राचार्य मला माहिती आहे त्यांचा पगार त्याच्यापेक्षा जास्त, मी उदाहरणासाठी घेतोय. 12,75,000 त्यांचा पगार आहे. त्यांनाही टॅक्स लागणार नाही, कारण 12,75,000 75,000 सूट मिळणार आहे पगारदारांना. म्हणून मी उदाहरण प्राचार्यांचं घेतो.